यानंतर एक मोठी बातमी आहे। राजकीय वर्तुळातून आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसते। मुंबईमध्ये मनसेच्या बैठका होणार आहेत। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये या बैठका होणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? मनसे सुद्धा आता ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसते लोकसभेसाठी आणि त्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याचं कळत आहे। नेमका कशा पद्धतीचं या कार्यक्रमाचं शेड्यूल असेल आणि काय माहिती मिळते या सगळ्या दौऱ्याविषयी किंवा जी काही बैठक होणार आहे त्याविषयी? नक्कीच आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच पक्ष तयारीला लागलेले आहेत। अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ॲक्शन मोडवरती आपल्याला पाहायला मिळतात। आज आणि उद्या म्हणजेच 5 आणि 6 मार्चला ते आढावा बैठक घेणार आहेत। एकूणच आपण पाहतोय की 2 टप्प्यांमध्ये ह्या बैठका पार पडणार आहेत। आज आणि उद्या आपण पाहिलं तर मुंबईच्या उत्तर मुंबई पश्चिममध्ये आज ते बैठका घेत आहेत, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर 8 मार्च नंतर ते उत्तर पूर्व मुंबईमध्ये असतील, सोबतच दक्षिण मुंबईमध्ये असतील। या सगळ्याच विभागांमध्ये ते बैठक घेणार आहेत आणि पक्षातील जे पदाधिकारी आहेत, महत्त्वाचे नेते आहेत किंवा मग विभाग प्रमुख आहेत, या सगळ्या स्तरावरती सगळ्याच पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत। एकूणच या सगळ्याच बैठकांच्या सत्रामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपली ठाम भूमिका जी आहे ती बजावतील आणि या सगळ्याच बैठकींच्या सत्रामध्ये ते प्रत्येक पदाधिकारी जे आहेत यांच्यासोबत चर्चा करून आपल्या सगळ्याच विभागातील सगळ्या प्रमुख पदाधिकारी असतील किंवा मग विभाग प्रमुख असतील यांच्याशी चर्चा करून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या सगळ्याच बैठकांचं सत्र जे आहे ते सुरू राहणार आहे। निश्चितच मीनाक्षी, बैठकांचं सत्र या ठिकाणी सुरू होताना दिसतंय, त्यामुळे आता राज ठाकरे यावेळेला काय बोलणार आणि काय कानमंत्र पदाधिकाऱ्यांना देणार त्याकडेही लक्ष असेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।